मान तालुक्यातील पांगरी या ठिकाणी 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा व बिहार पॅटर्न वृक्ष लागवड पांगरी ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवण्यात येत असून गाव पाणीदार, समृद्ध व हरितकरणाचा हेतू आहे। बिरोबा परिसरात जवळपास 200 वृक्ष लागवड, संगोपन आणि देखभाल दुरुस्ती प्रकल्प राबवण्यात येत असून येत्या काळात वाढीव 200 झाडांचं संगोपन व देखभाल दुरुस्ती प्रकल्प होणार आहे। यामुळे पांगरीत हरित क्रांती दिसणार असून या योजनेचा शुभारंभ मान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, पांगरीचे नेते डॉक्टर अजित दडस, सरपंच सवित्रा अजित दडस, ग्रामपंचायत अधिकारी सतीश भोसले यांच्यासह पांगरीतील ग्रामस्थ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पांगरी गावामध्ये जलतारा तसेच बिहार पॅटर्न वृक्ष लागवड महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबवण्याचा हा प्रकल्प आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पांगरी यांच्या सहकार्यानं आणि सहयोगाने या ठिकाणी राबवला जात आहे। याचा हेतू एकच आहे की गाव पाणीदार करणं आणि समृद्ध आणि हरित गाव करून खऱ्या अर्थानं गावच्या उन्नतीमध्ये वाढ करणं। 200 झाडांचा या ठिकाणी बिरोबा परिसरामध्ये आपण या ठिकाणी वृक्ष लागवड आणि संगोपन, देखभाल, दुरुस्ती याचा हा प्रकल्प राबवत आहोत। तसेच पांगरी गावच्या परिसरामध्ये आणखी 200 झाडांचा असा 400 झाडांचा एकूण या ठिकाणी वृक्ष लागवड आणि संगोपन, देखभाल, दुरुस्ती या ठिकाणी होणार आहे। तर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या खडकाळ परिसरामध्ये पेरणी दिसेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावाच्या हरित क्रांतीमध्ये याचा नक्कीच योगदान मिळेल असा आशावाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवला त्यामुळे समस्त पांगरीकरांना आज या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमीच्या माध्यमातून पांगरी गावामध्ये बिहार पॅटर्न लागवडीच्या अनुषंगानं आणि त्याची सुरुवात करण्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी मान पंचायत समितीचे सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब शेंडगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून आम्ही बिरोबा मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय उजाड रानावर एक चांगल्या पद्धतीची सावली किंवा त्या ठिकाणी निसर्ग संपन्न परिसर व्हावा या अनुषंगानं या ठिकाणी सन्माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनरेगाच्या माध्यमातून या ठिकाणी 200 खड्ड्यांचं किंवा 200 रोपं लावण्याचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आता या ठिकाणी 200 खड्डे घेतल्यानंतर त्या ठिकाणी माती भरून झाडं लावून त्याच्यानंतर ड्रीपच्या सहाय्यानं ड्रीप सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर मजुरांच्या सहाय्यानं या ठिकाणी त्या खड्ड्यातील तण असेल, त्याचं संगोपन असेल, हे सगळं अव्याहतपणे पूर्ण झाडं मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जे बी काय करावं लागेल ते सगळं नियोजन या ठिकाणी पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली पांगरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचा दुसरा प्रोजेक्ट जलताराचा पण या ठिकाणी आम्ही साहेबांच्या हस्ते आज नारळफोडून त्याची सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाला या ठिकाणी सन्माननीय बीडीओ साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं, सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मान पंचायत समितीचं पांगरी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या सगळ्या योजनाला आम्हाला मनापासून त्यांनी सहकार्य करतील अशा अपेक्षा व्यक्त करतो। आणि आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।